गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी, महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी. जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे. उपनाव सिद्धेय. 1844 मध्ये सरकारी खात्यात दुभाषाचे कार्य. 1846 मध्ये शिरस्तेदार. 1852 मध्ये वाई येथे मुन्सफ. 1856 मध्ये इनाम कमिशनवर कमिशनर. 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज. नाशिक येथे जॉईंट सेशन जज. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या दिल्या. 1880 मध्ये मुंबई विधिमंडळाचे सदस्य. काही काळ रतलाम संस्थानाचे दिवाण. 1848 मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली. शतपत्रांमधून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयावर समाजास पत्रे लिहिली. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. लोकहितवाद्यांनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर कडाडून टीका केली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. भारतातील जातीय व्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले. भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे लोकहितवादींनी सुचविले. लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे संबोधले जाते. लोकहितवाद्यांचे वाङ्मयीन कार्य. लोकहितवाद्यांनी विविध विषयावर सुमारे 36 ग्रंथ लिहिले. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ. हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ. पृथ्वीराज चौहान, स्वामी दयानंद सरस्वती हे चरित्रात्मक ग्रंथ. लोकहितवादी हे मासिक. निधन 9 ऑक्टोबर 1892.